आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दीतील अनधिकृत पोल्ट्री फार्म ताबडतोब बंद करावेत, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू, असा इशारा बहुजन समाज पार्टीच्या वतीने तहसीलदार नामदेव पाटील यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे। देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दीमध्ये गेल्या काही दिवसांपासून बरेच पोल्ट्री फार्म हे अनधिकृतपणे टाकण्यात आलेले आहेत आणि त्यात शासनाची कुठलीही मान्यता नाही, परंतु सदरचे पोल्ट्री फार्ममुळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याचे प्रमाण मोठे आहे। हे पोल्ट्री फार्मचे चालक त्यांच्या पोल्ट्रीमधील घाण तसेच मृत पक्षी सर्वत्र अस्ताव्यस्त टाकतात, त्यामुळे गावातील अनेक कुत्रे आणि प्राणी या घाणीजवळ येतात। मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली असून परिणामी लहान बालके आणि नागरिकांवर हे कुत्रे हल्ले करण्याच्या घटना वाढत आहेत। अनधिकृत पोल्ट्री फार्ममुळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य वाढलेलं असून नागरिकांच्या आरोग्यास मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे। नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या सर्व पोल्ट्री चालकांवर अनेक गुन्हे दाखल करण्यात येऊन जास्तीत जास्त कडक कारवाई नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या सर्व पोल्ट्री चालकांवर गुन्हे दाखल करण्यात येऊन जास्तीत जास्त कडक कारवाई करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू, असा इशारा देण्यात आला आहे। यावेळी जिल्हा महासचिव प्रकाश अहिरे, जिल्हा प्रभारी राजू खरात, तालुका प्रभारी सुनील मगर, महासचिव मच्छिंद्र ढोकणे, जिल्हाध्यक्ष सुरेश कांबळे, जिल्हा सचिव चंद्रकांत दोंदे, तालुका अध्यक्ष जाकीर शहा, संजय संसारे, आकाश शेडगे, कैलास कोळगे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या। माननीय तहसीलदार साहेब तथा दंडाधिकारी राहुरी यांच्याकडे बहुजन समाज पार्टीच्या वतीने आम्ही आंदोलन केलेले होते। त्या आंदोलनात तुम्ही कोणता निर्णय घेतला यासाठी आम्ही त्यांना चौकशीसाठी या ठिकाणी आलो होतो। माननीय तहसीलदार साहेबांची भेट झालेली आहे, त्यांच्याबरोबर आमची चर्चा झालेली आहे। देवळाली प्रवरा परिसरामध्ये ज्या अनधिकृत पोल्ट्री फार्म तयार केलेले आहेत, त्या पोल्ट्री फार्मपासून जो आरोग्यास धोका निर्माण झाला तो निवारण्यासाठी आम्ही माननीय तहसीलदार प्रांत साहेब यांच्याकडे निवेदन दिलेले होते। त्याची चौकशी करण्यासाठी आज आम्ही येथे आलो होतो। त्यांनी आम्हाला आश्वासन दिले एवढ्या 8 दिवसाच्या आतमध्ये आम्ही त्या पोल्ट्री फार्मवर कायदेशीर कार्यवाही करणार आहोत। जर त्यांनी 8 दिवसाच्या आतमध्ये कार्यवाही केली तर आम्ही तहसीलदार साहेबांचे खरोखर आभार मानू आणि जर त्यांनी कार्यवाही जर केली नाही तर पुन्हा आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्यांच्या विरोधात उभं करणार आहोत। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।